श्री स्वामी समर्थ. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आज आपण करणार आहोत हरभऱ्याची मसालेदार उसळ आणि चिवडा. चिवडा तर तयारच आहे दिवाळीचा आपला, म्हणून हा चना मसाला मी आज करणार आहे. त्यासाठी मी हे हरभरे काल संध्याकाळी 4-5 वाजता भिजत घातले होते. जास्त वेळ भिजले म्हणजे छान भिजतात, संपूर्ण भिजून जातात. नाहीतर काही काही चना शिल्लक राहतो भिजायचा. कमीत कमी 12-13 तास भिजले पाहिजे. तर हे छान भिजलेले आहेत. आता मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि हे कुकरमध्ये शिजवून घ्यायचे. चणे शिजायला ठेवताना त्यामध्ये चहाची 1 चमचा पावडर घेऊन ती एका स्वच्छ कपड्यामध्ये बांधायची आणि तिची पुरचुंडी ह्या कुकरमध्ये टाकून द्यायची. थोडं मीठ टाकायचं आणि कुकर शिजायला ठेवून द्यायचा. आता आपण त्यासाठी लागणाऱ्या मसाल्याची तयारी करून घेऊया. त्यासाठी मी इथे 2 कांदे चिरून घेतलेले आहेत, उभे कापून घेतलेले आहेत. थोड्या कोथिंबीरच्या काड्या आहेत. कोथिंबीर थोडी घेतलेली आहे जी नंतर आपल्याला लागणार आहे टाकायला. वरून खोबरं घेतलेले आहे, आल्याचे तुकडे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेलं आहे थोडंसं. एवढं साहित्य मी घेतलेलं आहे. आता आपण गरम मसाले बघूया. 1 चमचा भरून धणे, अर्धा चमचा जिरे, 2 मोठे तमालपत्र, 5-6 लवंगा, 10-12 मिरे, दालचिनीचे 2-3 छोटे छोटे तुकडे, अर्धा चमचा खसखस, 2 हिरव्या विलायच्या, मोठी विलायची, चक्री फुलाच्या 2-3 पाकळ्या टाका आणि जावित्री थोडीशी तोडून टाका. पाव चमचा मोहरी टाका. मोहरी भाजून मसाल्यात वाटली की तिची चव छान येते. आता आपण पहिल्यांदा कांदा भाजून घेऊया छानपैकी. कढईत 1 चमचा तेल टाकून चिरलेला कांदा त्यात टाकायचा आणि भाजून घ्यायचा. तेल लागलं तर पुन्हा टाकायचं थोडं थोडं. तेल कमी पडलं आहे, मी अजून 1 चमचा त्याच्यात तेल टाकते आणि पुन्हा भाजून घेते त्याला. कांदा छान भाजला गेलेला आहे. आता त्याच्यामध्ये आल्याचे तुकडे आणि लसूण पण थोडासा भाजून घ्यायचा. जास्त नाही भाजायचा, थोडा भाजायचा. कांदा आलं लसूण छान भाजून गेलेले आहे. आता हे परत आपण जेव्हा कढईत तेल टाकून मसाला भाजतो त्यावेळेस पण हे भाजलं जातं. तेल सुटेपर्यंत भाजतो आपण त्यावेळेस. हे सर्व मी आता मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवतो. त्याच कढईमध्ये 1 चमचा तेल टाकून त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे. खोबऱ्याचे तुकडे छान लाल भाजून झालेले आहेत. आता हे सर्व मिक्सरच्या भांड्यात काढून ठेवते. आता आपण सर्व गरम मसाले भाजून घेऊया. गरम मसाले खूप खरपूस नाही करायचे. जे तेल उरलेले आहे त्या तेलामध्येच मी भाजून घेते. थोडा वेळ भाजते, 1-2 मिनटं, आणि मग गॅस बंद करून हे सर्व मिश्रण वाटून घ्यायचे. सगळे मसाले चांगले भाजून झालेले आहेत. हे सर्व मसाले आता एकत्र करून मिक्सरमध्ये वाटून घेते. त्यामध्ये कोथिंबीरच्या काड्या टाकून त्यासुद्धा बारीक वाटून घेते. आता मी मसाला वाटून घेते. मसाला छान वाटून झालेला आहे बारीक. आता आपण कुकरमध्ये चणे शिजले का ते पाहूया. बघा, चणे बी छान मऊ शिजलेले आहेत. ही कोथिंबीर ठेवली आहे वरून आपल्याला सजावटीसाठी टाकायला. आता गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 2-3 चमचे तेल टाकावे. मी अंदाजे टाकलेले आहे, तुम्ही मोजून टाका. चिमूटभर हिंग टाका. नंतर मोहरी टाका. मोहरी तडतडल्यावर थोडंसं जिरं टाका. जिरं झालं की त्यामध्ये हा वाटलेला मसाला टाकून मसाला चांगला परतून घ्या. मसाला चांगला पाणी कमी होईपर्यंत परतून घ्या. ह्या मसाल्याचं पण तेल सुटू द्यायचं, तोपर्यंत परतायचा. मसाला थोडा वेळ झाकण ठेवून शिजू द्यायचा. मसाला छान शिजलेला आहे आणि याचा रंग पण बदललेला आहे. बघा, पांढरपणा निघून गेलेला आहे. कडेने मसाल्याचं तेल पण सुटलेलं आहे. आता यामध्ये लाल तिखट, हळद आणि चवीपुरतं मीठ घालायचं. मी पहिले हरभरे शिजताना मीठ घातलेलं होतं, म्हणून मी आता काही घातलं नाही. कारण की चिवड्यामध्ये मीठ भरपूर असतं, म्हणून मी मीठ घातलेलं नाही. तुम्हाला लागलं तर तुम्ही मीठ घालायचं.
आणि हे मिक्सर धुवून ठेवलेलं पाणी हे पण भाजीत टाकून द्यायचं मसाल्यामध्ये। आणि आता हा मसालासुद्धा तेल सुटेपर्यंत चांगला भाजून घ्यायचा आणि झाकण ठेवून याला जरा वेळ शिजू द्यायचं। मग त्याचं पण छान तेल सुटतं। मसाला तयार झालेला आहे आणि यालाही कडेने छान तेल सुटलेलं आहे, रंग पण छान आलेला आहे। याच्यात आता अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा थोडासा, म्हणजे तरी छान येते रस्याला। आता हा चना चिवडा खायचा आहे म्हणून याला जास्त रस्सा नाही करणार मी, पण आपल्याला पोह्यावर जर खायचा असेल तर याच्यातच जास्त पाणी घालायचं, म्हणजे छान तरी येते। आता ह्याच्यात शिजवलेले हरभरे टाकून द्यायचे आणि चांगलं मिक्स करून उकळू द्यायचं जरा वेळ। हे चांगल्यापैकी मिक्स झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये मी आता थोडं पाणी घालणार आहे याला उकळी येऊ द्यायसाठी, कारण की ह्याचा रस्सा आता जास्त घट्ट झालेला आहे म्हणून थोडं पाणी घालते। बघा आता मसाल्याला किती छान तेल सुटायला लागलेलं आहे। मंद गॅसवर उकळी येऊ दिली की याला चांगलं तेल सुटतं। पहा रश्याला किती छान तेल सुटलेलं आहे आणि रंग पण किती सुंदर आलेला आहे। आता ह्याच्यामध्ये थोडासा आमचूर पावडर टाकायचं, अर्धा चमचा, चांगलं मिक्स करून घ्यायचं। याच्यामध्ये चवीपुरती साखर टाकायची, पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं। झाकण ठेवून मंद आचेवर उकळू द्यायचं 1-2 मिनटं। आता छान शिजलेली आहे आपली भाजी आणि झालेली पण आहे छानपैकी। आता यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि जरा वेळ झाकून ठेवायचं 5 मिनटं, म्हणजे कोथिंबीरीचा सुगंध त्याला येतो छानपैकी। आता चना मसाला तयार झालेला आहे आपला। प्लेट तयार करून घेऊया। प्लेटमध्ये चिवडा टाकायचा थोडासा, प्लेटभर, तुम्हाला लागेल तेवढा टाकायचा। चना मसाला कसा झालाय आता बघूया। वा किती सुंदर रंग आलेला आहे पहा, आणि झाला पण किती सुंदर आहे। सुटलं ना तोंडाला पाणी तुमच्या? तर तुम्ही पण नक्की ट्राय करा हा चना मसाला। चला आता प्लेटमध्ये घेतलेल्या चिवड्यावर हा चना मसाला टाकूया 2 चमचे। तुम्हाला आवडत असेल तर अजून घ्या। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।